प्रेक्षको नमस्कार, मी दिशा. न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत. कोपरगाव बस स्थानकावर आज दुपारी एक मोठी दुर्घटना घडली. कान्हेगाव वारी मार्गावर जाणारी बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट फलाट क्रमांक 5 वर चढल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने या भीषण घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र एका प्रवासी किरकोळ जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोपरगाव कान्हेगाव वारी या बसचे ब्रेक अचानक निकामी झाले. चालकाने गाडीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु ब्रेक लागत नसल्याने बस वेगाने फलाट क्रमांक 5 च्या दिशेने गेली आणि थेट कट्ट्यावर चढली. अपघात झाला त्यावेळी शाळा आणि महाविद्यालये सुटल्याची वेळ असल्याने बस स्थानकावर विद्यार्थ्यांची आणि प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. मिळालेली माहिती अशी की डेपो आग्राच्या बाहेर बस निघण्याआधी तिची तपासणी करून मग आग्रा प्रमुखांच्या तपासणीनंतरच ती पुढील प्रवास करिता पाठवली जाते. मात्र कोपरगाव आग्रात या नियमाची आगर प्रमुखांकडून पायमल्ली होत असल्याचे समजते. याचे कारण डेपोचे किलोमीटर पूर्ण करणे हाच उद्देश असतो, असे कर्मचारी आपले नाव पुढे न आणण्याच्या बोलीवर खासगीत सांगतात. सध्या डेपोत अनेक गाड्या हानादुरुस्त असून देखील आगर प्रमुख किरकोळ डागडुजी करून या गाड्या पुढील प्रवासासाठी पाठवित असल्याचे समजते. कदाचित पुढे मोठा अपघात झाल्यास व त्यात जीवित हानी झाल्यास कोण जबाबदार राहील हा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे. या अपघातात बोगटे येथील रहिवासी रामनाथ खंडू तुरकणे यांना बसचा जोरदार धक्का बसला असून ते जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्थानकावर गर्दी असतानाही सुदैवाने बस कोणाच्या अंगावर न गेल्याने मोठा अनर्थ टळला आहे. या घटनेनंतर बस स्थानक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाकडून या तांत्रिक बिघाडाची चौकशी केली जात आहे. या बातमीसोबत आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री.